नमस्कार, लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। याआधी आपण लालबाग मधले प्रसिद्ध हॉटेल असा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याला अवघ्या 2 दिवसात 10,000 व्ह्यूज गेले। तर त्या व्हिडिओ खाली तुम्ही भरभरून कमेंट्स केल्या, अरे लालबाग मध्ये अजूनही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत ती तुम्ही दाखवली का नाही। तर मी म्हंटल थांबा थांबा, एकाच व्हिडिओ मध्ये सगळी हॉटेल्स कशी दाखवणार, आणि म्हणूनच आम्ही लालबाग मधल्या प्रसिद्ध हॉटेलचा पार्ट 2 घेऊन आलोय। तर त्यातलंच पहिलं प्रसिद्ध हॉटेल तुम्हाला दाखवते। तुम्हाला मागे माहोल बघून कळलंच असेल, चला आतमध्ये जाऊया। तर आपण लाडू सम्राट मध्ये आलोय आणि पहिला पदार्थ मी मागवलाय तो म्हणजे आमरस पुरी। सध्या आंब्यांचा सीझन सुरू आहे आणि त्यामुळे आमरस पुरीचं वैशिष्ट्य थोडं जास्तच आहे। तर मी तुम्हाला दाखवते की आमरस पुरी टेस्ट करून कशी आहे। खरंच म्हणजे मला असं बघून इतकं तोंडाला पाणी सुटलंय की काय सांगू, एकदम टेम्पटिंग वाटतंय। आणि मी खूप ऐकून आहे की लाडू सम्राटचा जी आमरस आहे तो एकदम ओरिजिनल असतो आणि पुऱ्या पण एकदम मस्त गरम गरम आहे। तर चला आपण टेस्ट करूया। म्हणजे अजिबात आमरस मला कुठेच असा म्हणजे फेक वाटत नाहीये। खऱ्या आंब्यांचा एकदम रिअल वाटतोय, हापूस आंब्यांचा आमरस वाटतोय, खूप भारी आहे। तर आता आपला दुसरा पदार्थ आलाय तो म्हणजे लाडू सम्राटची ज्या स्पेशालिटी आहे तो म्हणजे बटाटा वडा। इकडला वडा खूप खूप फेमस आहे आणि मी खूपदा खाल्ला इकडला वडा। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याबरोबर या दोन ज्या चटणी येतात ना, ही जी सुकी चटणी येते आणि ही जी चटणी येते इतकी भारी लागते, इतकी भारी लागते की काय सांगू। तुम्हाला वडा उघडून दाखवते आधी। आपण बघितलं तर खूप असं पातळ कवर आहे, खूप पण जाड कवर नाहीये वड्याचं, आणि भरभरून कोथिंबीर आणि वाफा बघा कसल्या भारी येत आहेत वड्यातून, इतका गरमागरम आहे। तर मला तर आवडत नाहीये, सुगंध एकदम मस्त आहे। आपण आता तुम्हाला खाऊन पण दाखवते, गरम आहे। तर आता आपण पहिले ह्या चटणीमध्ये वडा डिप करूया, ह्या चटणीमध्ये डिप करूया। स्वर्ग सुख। तर आता तिसरा पदार्थ आलाय तो म्हणजे थालीपीठ। आणि इकडल्या थालीपीठाचं वैशिष्ट्य म्हणजे हे थालीपीठ अजिबात जे आपण घरी करतो ना नॉर्मली तव्यावर आपण भाजून करतो चपाती सारखं, पण हे थालीपीठ तळलेलं असतं। आणि मी एकदा हे थालीपीठ खाल्लं होतं, मला इतकं आवडलं ना की लाडू सम्राट मध्ये जसा बटाटा वडा आहे ना तसं माझ्यासाठी स्पेशालिटी थालीपीठ झालंय। त्याच्यासोबत थालीपीठासोबत एक वैशिष्ट्य सांगू तुम्हाला, ही जी चटणी येते ना, ह्याला चटणीच म्हणतात ते। मी त्या काकांना विचारलं देणार आहे की नक्की हे काय कॉम्बिनेशन आहे, तर हे दही आणि मिरचीचं लोणचं कॉम्बिनेशन आहे आणि ते या थालीपीठाबरोबर एकदम भारी लागतं। आणि त्याच्यासोबत हे असं मस्त लोणी दिलेलं असतं, ते माझं खूप फेवरेट आहे। ते पहिलं असं थालीपीठावर मस्त टाकून घ्यायचं, जे ऑटोमॅटिकली थालीपीठावर वितळतं कारण थालीपीठ असं मस्त गरम आहे। आणि ही सुकी चटणी पण मिळते, पण ही चटणी आणि थालीपीठ तुम्हाला आता खाऊनच दाखवते, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचं रिॲक्शन बघून कळेल। तर लोणी, थालीपीठ आणि म्हणजे तुम्हाला सांगू ना की लाडू सम्राट मध्ये तुम्ही किती वेळा या, तिकडली टेस्ट अजिबात चेंज होणार नाही। म्हणजे तुम्ही आधी कधीतरी आल्यात महिन्यांपूर्वी तर टेस्ट चांगली होती, आता नाही असं नाही, त्यांची टेस्ट तुम्ही कधी आलात ना तरी तितकीच भारी आणि भन्नाट आहे। मला लाडू सम्राटची अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे इकडला मराठमोळा ॲम्बियन्स। इकडलं इंटिरियर इतकं मराठमोळ्या पद्धतीने केलं होतं ना की खूप प्रसन्न वाटत होतं। तर आपल्या सोबत लाडू सम्राटचे मॅनेजर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना विचारूया की दादा आमरस पुरी सध्या कसा प्रतिसाद। भरपूर आपल्याकडे आमरस दिवसाला नाही बोलत 200 किलो तरी लागतो आपल्याला, आणि रविवार शनिवारी तर 250-300 किलो पण लागतो। आमरस पुरी, मँगो मिल्कशेक आणि आपले मँगो लस्सी त्याची आपल्याला ऑर्डर असते। आणि मला एक मी बघते खूप गर्दी आहे, तुम्हाला थोडाही वेळ नाही, पण लोकांना खूप क्युरिओसिटी आहे की लाडू सम्राट हे नाव नक्की काय आहे या दुकानात। पहिल्या इकडे गिरणी कामगार होते, जेव्हा गिरणी होत्या तेव्हा गिरणी कामगार होते त्यावेळी आपल्याकडे कडक लाडू गावाला जेव्हा लोक गणपतीला जायचे तेव्हा कोकण, सातारा, सांगली
ते घेऊन जायचे. तर आपल्या इथे लाडू तेव्हासाठी फेमस होते, कडक लाडूसाठी. तेव्हा आपण लाडू सम्राट हे नाव आमच्या मार्केटने सजेस्ट केलं. तर दादा खूप छान इथे सर्व्हिस देत आहेत, खूप बिझी आहेत, तरी आपल्याशी वेळात वेळ काढून 2 मिनिटं बोलले. दी लालबागला आलात तर नक्कीच लाडू सम्राट मध्ये या. लाडू सम्राटचा पत्ता सांगायचा झाला तर करी रोडचा ब्रिज जो भारत माताच्या इथे उतरतो, तिथून तुम्ही टुवर्ड्स लालबाग चालत आलात की तुम्हाला लाडू सम्राट दिसेल. तर आपण आता लालबागच्या दुसऱ्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये आलो आणि ते हॉटेल म्हणजे न्यू मार्तंड मिसळ. इकडली मिसळ खूप फेमस आहे, एकदम अशी ताट भरून मिसळचं सर्विंग इथे केलं जातं. तर चला आज आपण या मिसळची चव टाकूया या. तर आता आपल्या समोर मिसळ आली आहे आणि मी तुम्हाला मिसळमध्ये दाखवते. जसं मी मगाशी इंट्रोडक्शनला सांगितलं ना की एकदम असं भरून ताट मिसळ येते. तर दाखवते नक्की काय काय आहे, आपण बघूया. आपल्याला इथे पहिलं दिलंय त्यांनी ते म्हणजे ताक आहे, दही आहे, कांदा आणि लिंबू आहे. त्याच्यानंतर ही अशी बुंदी आहे, मसाला बुंदी आहे, गुलाबजाम आहेत, मटकी आहे ही म्हणजे उकडलेली. त्याच्यानंतर ह्या प्लेटमध्ये फरसाण आहे, बटाट्याची भाजी आहे आणि महत्वाचं म्हणजे ही मिसळची तर्री. आहा, काय मस्त वाटते ना. तर ते आहे आणि पाव आहे. तर खरं तर ही मिसळ आपल्याला बनवून खावी लागणार आहे, म्हणजे प्रत्येकाला जशी हवी तसं बनवता येतं. तर आपण बनवूया. तर ही तर्री आपण या मिसळमध्ये घालूया. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ही मसाला बुंदी घालूया. त्याच्यानंतर हे मटकी, जे जे कडधान्य आहे मटकी ते घालूया. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे लिंबू पिळूया आणि कांदा घालूया. आणि जर कोणाला दही आवडत असेल तर दही सोबत सुद्धा मिसळपाव खातात. तर आपण टेस्ट करूया. म्हणजे ना मिसळला इतकी भन्नाट टेस्ट आहे ना, म्हणजे मिसळची स्वतःची एक टेस्ट आहे, भारी आहे. म्हणजे झणझणीत पण आहे आणि मला एकदम भारी वाटलं. ताक घेऊया. तर ह्यांनी या प्लेटमध्ये गुलाबजाम सुद्धा दिलेत, मला खूप आवडतात. तर आपण गुलाबजामची चव करूया ही कसं आहे. तुम्हाला इकडलं वैशिष्ट्य सांगू, वेलचीची इतकी परफेक्ट टेस्ट आहे ना गुलाबजाम मध्ये. तर अजून एक प्रसिद्ध गोष्ट इथे मिळते ती म्हणजे गुळाचा वेलचीयुक्त खरवस. आणि म्हटलं चला आपण तोही मागवूया, जरा झणझणीत मिसळवर काहीतरी गोड होऊन जाऊ दे. तर टेस्ट करून दाखवते. सुंदर. मार्तंड मिसळ या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथले पेंटिंग्स, अतिशय उत्तम पेंटिंग्स इथे आहेत. त्याचप्रमाणे इथे आपल्याला चांगलेच टोमणे मारणाऱ्या पुणेरी पाट्या सुद्धा बघायला मिळतात. खरंच वाचून भारी वाटलं. तर आज आपण न्यू मार्तंड मिसळमध्ये मिसळ खाल्ली. खरंच मिसळ एकदम भारी होती, झणझणीत होती. मला पुण्याला गेल्याची आठवण आली. तर ह्या हॉटेलचे जे ओनर आहेत ते आपल्या सोबत आहेत. आता काय तुमचं नाव? आणि माझं नाव संजय. दादा काय सांगाल की कधीपासून हे इकडे दुकान आहे आणि कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे? कारण लालबाग आहे आणि मिसळ आहे, एक वेगळं समीकरण आहे, मराठी माणसासाठी खास आहे. काय सांगाल? आहे आता 2019 पासून आपलं दुकान आहे. 7 वर्ष झाले आपल्याला आणि रिस्पॉन्स चांगला. 7 years नॉट अ जोक. त्यामुळे 7 वर्ष आपण काम करतो. जास्तीत जास्त कोणत्या पदार्थाची मागणी? म्हणजे मिसळ तर आहेच, पण इतरही तुम्ही पदार्थ इथे ठेवले? नाही ना, इतर पण आहे. इतर मध्ये आपल्याला कोथिंबीर वडीची मागणी, अळूवडीची मागणी, थालीपीठ आहे. पण आता सध्या सगळं थोडं कमी स्केलवर बनतंय कारण गॅसचं शॉर्टेज आहे. एकदा गॅस कनेक्शन व्यवस्थित झालं तर फुल प्लेट मध्ये सगळं चालू आहे. तर आज आपण मस्त इथे मिसळ खाल्ली. तर तुम्ही सुद्धा कधी लालबागला आला तर नक्की नक्की न्यू मार्तंड मिसळला भेट द्या. मी याचा संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला कमेंटमध्ये पिन करणारच आहे, तर नक्की या. मार्तंड मिसळचं लोकेशन सांगायचं झालं तर जिथे तेजू कायकचा गणपती बसतो त्याच्या अगदी बरोबर समोर मार्तंड मिसळ आहे. तर आज आपण लालबागची प्रसिद्ध हॉटेल पार्ट 2 बघितला. कारण मी जो पहिला पार्ट बनवलेला ना लालबागची प्रसिद्ध हॉटेल, त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला आणि आपले 2 दिवसात 10,000च्या वरती त्याचे व्ह्यूज गेले होते.
आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं होतं की अरे लाडू सम्राट आणि मार्तंड मिसळ का नाही केली, त्यामुळे आज मी ही 2 ठिकाणं तुम्हाला दाखवली. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लालबागची सिद्धी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मात्र तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, तुम्ही लाडू सम्राटला आल्यानंतर आणि मार्तंड मिसळला आल्यानंतर नक्की काय काय खाल्लं होतं, तुमच्या इकडल्या काही आठवणी आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला वाचायला खूप आवडतील. तर तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.